दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती स्थानिक आमदार कैलास पाटील, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। अशा परिस्थितीत राज्य सरकारचा पैसा खर्च करून असे कार्यक्रम आयोजित करणं चुकीचं आहे। अशा वेळेस हा कार्यक्रम रद्द करता आला नसता का? हेच पैसे पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी देता आले नसते का? दुष्काळाचं संकट आलं, बऱ्याच स्वयंसेवी संस्थांनी किंवा मंदिर संस्थानांनी मदत केलेली आहे। तुळजाभवानी संस्थाने अशा वेळेस मदत करणं सगळ्यांसाठीच अपेक्षित आहे। पण यांना म्हणजे इथे जिल्हाधिकारीच्या संस्थांचे प्रमुख असतात, त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण आपले सामाजिक उत्तरदायित्व काय आहे का। असा संस्थांचा जर पैशाने हा कार्यक्रम होत असेल किंवा शासनाचा हाच पैसा पूरग्रस्तांसाठी दिला असता योग्य झाला असं मला वाटतं। असं व्हायला नको पाहिजे होतं। शेवटी असे आता 24 तास सगळ्यांनी याचं झोकून काम केलं पाहिजे, तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत। त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणं योग्य नाही असं मला वाटतं आणि असं करणं योग्य नाही। आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात, म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं। मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिवमधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेलेत आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील या सगळ्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे। तर जिल्हाधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। जिल्हा प्रशासनाला असणाऱ्या स्टँडिंग ऑर्डर आहे त्याचं पालन करणं या गोष्टी कुठेतरी होणं अभिप्रेत होतं। मात्र हे सगळं सोडून तिथले कलेक्टर जो नाच करत आहेत हा त्यांचा व्यक्तिगत नाच नाही तर राज्य सरकारचा नंगा नाच या महाराष्ट्रात जो चालू आहे तो उघड्या डोळ्यांनी बघण्याची दुर्दैवी वेळ आज महाराष्ट्रावर आलेली आहे। हा संपूर्ण एकंदरीत प्रकार हा अत्यंत संतापजनक आहे आणि महाराष्ट्र धर्माला लाजिरवाणा अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे। या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा आणि बडतर्फ करण्याआधी त्यांनी काय दिवे लावलेत याचा देखील त्यामध्ये उल्लेख करा। विशाळ प्रशासन याला म्हणतात। शेतकरी संकटात कलेक्टर नसतोय, यापेक्षा दुसरं काय पाहिजे महाराष्ट्रामध्ये? मंत्री किती जाऊन बांधावर नाचले, दिखावापणा केला, पण प्रशासन ज्या पद्धतीनं वागत आहे यावरून हे स्पष्ट होते आहे की या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला आहे। म्हणूनच तर अशा पद्धतीनं त्यांचा